वेलकम टू किशोरी पॅराडाईज। आज आपण बनवणार आहोत शतावरी कुकीज। त्यासाठी लागणारे आपलं साहित्य: 2 टेबलस्पून बदाम पावडर, हाफ कप गूळ किंवा गूळ पावडर आपण तो कुटून घेतला, 1 टीस्पून इलायची आणि जायफळ पावडर, हाफ कप तूप किंवा तुम्ही बटर पण ऍड करू शकता, 1/4 कप शतावरी पावडर आणि बेकिंग सोडा हाफ टीस्पून, आणि आपल्याला लागणारे गव्हाचं पीठ जे आहे 1.5 कप। आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण तूप घेणार आहोत जे आहे हाफ कप। बदाम पावडर, तुम्हाला कमी जास्त हवा असेल तुम्ही त्यानुसार ऍड करू शकता, किंवा तुम्हाला बदामाऐवजी दुसरे ड्रायफ्रुट्स ऍड करायचे असेल ते तुम्ही करू शकता। 1/4 कप शतावरी पावडर, आपण आता ऍड करू 1.5 कप गव्हाचं पीठ, आता लास्ट आपण ऍड करू हाफ टीस्पून बेकिंग पावडर। मी विकफील्ड या कंपनीचे वापरले, तुमच्याकडे दुसरं कोणतं असेल तुम्ही ते ऍड करू शकता। आपण सर्व साहित्य एकजीव करून घेऊ व्यवस्थित। त्यात हळूहळू आपण हाफ कप दूध टाकणार आहोत, जेणेकरून त्याचा एक पिठाचा गोळा तयार होईल। स्लोली तुम्हाला हलक्या हाताने ते पीठ मिक्स करून घ्यायचे। जसं आपण चपाती करताना पोळ्या करताना पीठ मळतो तसं पीठ मळायचं नाहीये, सावकाश हळूवार हाताने पीठ मळून घ्यायचं। आता आपण सगळं साहित्य एकजीव करून घेतले, असा पिठाचा गोळा तयार झाला आहे। आता ह्या पिठाच्या गोळ्याचे छोटे छोटे बॉल्स बिस्किट सारखे शेपचे बनवायचे। तुम्हाला जो शेप हवा असेल त्यानुसार, किंवा तुमच्याकडे जर कटर असेल तुम्ही कटरचा यूज करून तुम्ही तो शेप देऊ शकता। माझ्याकडे सध्या ओव्हन नाही आहे तर मी कढईमध्ये करते। कढई 10 मिनिटं मी प्रीहीट करायला ठेवली आहे, आणि ही एक प्लेट आहे, याला मी ग्रीस करून घेतले तुपाने। आता ह्या तुपाच्या ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये मी अशा छोट्या छोट्या बिस्किट्स बनवणार आहे। तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हन मध्ये ठेवू शकता 180 डिग्रीजला 20 मिनिट्ससाठी। हे बघा, आपण प्रीहीट करण्यासाठी सर्वात आधी मीठ टाकलंय। तुमच्याकडे जर वाळू असेल तुम्ही वाळू ऍड करू शकता। त्याच्यावरती एक वाटी ठेवली आहे, आणि त्यावर हे बेक करण्यासाठी मी बिस्किट्स ठेवणार, ते बेक करण्यासाठी त्याच्यावर झाकून ठेवणार आहे। मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेम, मीडियम लो फ्लेमला हे 20 मिनिट्ससाठी बेक करून घ्यायचे।
20 मिनिटानंतर पीठ रेडी करून झालं आहे. तुम्ही पाहू शकता किती छानपैकी फुगलंय. आपण ते 1 बाय 1 करून बाहेर काढून घेऊ. हे बघा किती छान तयार झाले. हे पहा आपण बिस्किट तयार करून झालेत. आपले प्लेटमध्ये सेट करून झाले. हे पहा या प्रकारे शतावरी कुकीज रेडी करून झालंय. त्यावर मी थोडीशी बदाम पावडर टाकली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ड्रायफ्रूट स्लाइसेस टाकू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.